नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पाताडे ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भ्रमंती करणार आहोत ते पुण्यातल्या एका प्रसिद्ध किल्ल्याची। लोणावळ्यापासून 10 किलोमीटरवर असलेला लोकांच्या वर्दळीचा किल्ला, परिचयाचा किल्ला, तो म्हणजे किल्ले लोहगड। या किल्ल्याची उंची कमी असल्या कारणाने पायऱ्याने सहज आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचतो। त्यामुळे इथे गिर्यारोहकांप्रमाणेच इतर पर्यटक सुद्धा नेहमी इथे येत असतात। किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी सहज पोहोचता येते, त्यामुळे गाडी पार्क करून तुम्ही पायऱ्याने किल्ल्यापर्यंत जाऊ शकता। तर साधारणतः 200 ते 300 पायऱ्या चढून आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे, तो म्हणजे गणेश दरवाजा। हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा, गणेश दरवाजा, जिथून आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यास तिथे 3 तोफा आहेत त्या नजरेस पडल्या आणि तोफांच्या इथून आपण अशा वरती आलो। काही तटबंदी आहे आणि या तटबंदीवरून आजूबाजूचा पूर्ण मावळ प्रांत दिसतो। नजारा खूपच सुंदर आहे आणि तसेच आजूबाजूचे किल्ले म्हणजे तुंग, विसापूर याचं प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला होतं। तर ह्या पहिल्याच उंचीवरून दिसणारा हा बाजूचा मावळ प्रांत, अजून आपल्याला वरती जायचं आहे। वरून अजून खूप सुंदर नजारा असणार आहे। चला आता वरती जाऊया आणि अजून आजूबाजूचा परिसर न्याहाळूया। आता मी किल्ल्याच्या तटबंदीवरती आहे। इथे एकदम छोटीशी अशी जागा केलेली आहे जिथे आपण उभं राहू शकतो, म्हणजे त्या काळी किल्ल्यावरून सगळा प्रांत बघता येईल त्यासाठी कदाचित हे तयार केलं असेल। आणि इथून तुम्ही बघू शकता पूर्ण 360 डिग्री व्ह्यू आहे, म्हणजे पूर्ण हा मावळ प्रांत दिसतो आहे आणि तिथे दिसतोय तो आपला विसापूर किल्ला। तर इथून दिसणारा नजारा खरंच खूप भन्नाट आहे, मस्तच आहे। आहे नारायण दरवाजा आणि त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला देवड्या आहेत आणि पुढे अजून एक दरवाजा आहे। तो होता नारायण दरवाजा आणि तिथून अगदी 10 पायऱ्या वर आलो तर आपण येऊन पोहोचतो या भल्या मोठ्या हनुमान दरवाजाकडे। त्याच्या दोन्ही बाजूला हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे, कोरलेली ही हनुमानाची मूर्ती। दरवाजाच्या दोन्ही बाजूला हनुमानाच्या मूर्त्या आहेत। तर मित्रांनो, आता अर्ध्या तासाच्या चढाईनंतर मी आली आहे ते किल्ल्याच्या पठारावरती। तर इथे बरेच अवशेष आहेत। माझ्या मागे आहे ते दर्गा आणि आता मी जिथे उभी आहे ते आहे सभागृह आणि इथे 3 तोफा बघायला मिळाल्या मला। तसेच इथे महादेवाचं मंदिर आहे, 16 कोणी तलाव आहे आणि तसेच माझी आवडती जागा म्हणजे विंचूकडा आहे आणि जिथे जाऊन मी तुम्हाला एरियल शीट दाखवणार आहे।
इथे महादेवाचं मंदिर. हा आहे तो आहे विंचूकडा. तर हा आहे 16 खुनी तलाव. खूप मोठा आहे आणि तिथून अशा पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी. बऱ्यापैकी पाणी आहे. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की तिथे बघा प्लास्टिकच्या बॉटल सगळा कचरा आहे. तर प्लीज किल्ल्यावरती येताना असा कचरा करू नका. किल्ला आपले हेरिटेज आहे. तर अशा प्रकारे आज आपण लोहगड किल्ला बघितला. किल्ल्यावरती बरेच अवशेष आहे आणि किल्ला खूप चांगल्या परिस्थितीमध्ये पण आहे. पण किल्ल्यावरची एक गोष्ट मला आवर्जून सगळ्यांना सांगायची आहे की किल्ल्यावरती बरेच पर्यटक येतात. आज तर रविवार असल्यामुळे मला तर असंख्य पर्यटक दिसले. पण त्यामुळे कुठेतरी गडावरती खूप कचरा होतो. आता या तलावामध्ये एवढा सुंदर तलाव आहे. इथे बघितलं तर प्लास्टिकच्या बॉटल्स कचरा सगळा टाकलेला आहे. गडावरती ठिकठिकाणी असंच आहे सगळं. तर कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे, आपले किल्ले हे आपल्या ऐतिहासिक वारसा आहे, हेरिटेज आहेत आपले. आणि या किल्ल्यांवरती अशा प्रकारे कचरा करू नका. किल्ल्यांचं पावित्र्य जपा, किल्ल्यांना संरक्षित ठेवा आणि ह्या सगळ्या किल्ल्यांना असंच भेट द्या. लोहगड किल्ला आताच आम्हाला कळलं की हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट झालेला आहे. तर आपले सगळेच किल्ले अशा प्रकारे जर आपण चांगले ठेवले, चांगल्या परिस्थितीत ठेवले, स्वच्छ ठेवले तर नक्कीच या किल्ल्यांना चांगलं पर्यटन दर्जा देता येईल. त्यामुळे या किल्ल्यांचा पावित्र्य राखा. तर अशा प्रकारे मी या माझ्या व्हिडिओची सांगता करते आहे. चला भेटूया माझ्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, अशाच गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीमध्ये आणि अशाच एका सुंदर आणि छानशा किल्ल्याची भेट द्यायला. तोपर्यंत गडकिल्ले फिरत राहा आणि गडकिल्ल्यांचा इतिहास वाचत राहा.